नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. तर गणपती चतुर्थीला आपण सगळेजण गणपतीला दुर्वा वाहतो. गणपती चतुर्थीलाच का, प्रत्येक वेळी जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो, संकष्टी म्हणा किंवा इतर वेळी कुठल्याही देवतांची आपण पूजा करत असताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो. तर गणपती बाप्पाला आपण दुर्वा वाहतो. तर दुर्वा वाहण्याचे काय कारण आहे की आपण बाप्पांना दुर्वाच वाहतो, तुळशीपत्र वाहत नाही, बेल वाहत नाही? तर दुर्वाच का वाहिल्या जातात? तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषीमुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असुराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वाच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वाच्या 21 जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. तर दुर्वा वाहिल्याने आपल्याला हजारो यज्ञ, व्रते, दान, तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना जी दाह पूर्ण पोटामध्ये, पूर्ण शरीरामध्ये जी दाह होत होती, जी जळजळ होत होती, ते या दुर्वांनी कमी झाली. आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पांना ह्या दुर्वा वाहतो. तर ही छोटीशी कथा दुर्वा वाहण्याच्या मागची होती. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा? कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.